मला बायको आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, आज देशभरामध्ये महिला आरक्षण विषयक जी काही आंदोलनं चालू आहेत त्याबद्दल आज पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून आपली काय भूमिका आहे, काय सांगाल? अतिशय चांगल्या पद्धतीने आपण प्रश्न विचारलेला आहे. आज तुम्ही जर बघितलं तर 131वी घटना दुरुस्ती विधेयक एक अधिवेशन लावून आता संसदेमध्ये आणलं. हे अधिवेशन कसं फसवं आहे हे काँग्रेसच्या आधीच लक्षात आलं होतं. 2023ला महिलांना आरक्षण द्यावं, हे लोकसभेत असू द्या विधानसभेत असू द्या, अशा पद्धतीने आरक्षण हे बहुमताने मंजूर झालं. हे मंजूर झालेलं विधेयक एक वेगळ्या मार्गाने त्याचा कायदा करून डिलिमिटेशन होतं. या डिलिमिटेशनच्या मागे यांचा हेतू वेगळा आहे. आपण सतत सत्तेत राहू शकत नाही ही गोष्ट जेव्हा लक्षात आली तर लक्षात आल्यानंतर ह्या लोकांनी वेगळा डाव चालू केला. आज तुम्ही जर बघितलं तर संसदेमध्ये बघितलं तर मागच्या वेळेस 405चा नारा दिल्यानंतर जमतेम काठावर पास झालेलं सरकार 2047 पर्यंत ह्यांना कायमचं सत्तेत राहायचं आहे आणि त्याच्यासाठी चाललेला हा डाव. तुम्ही जर बघितला तर 543 खासदार आता इथे आहेत. डिलिमिटेशनमध्ये 1.5 खासदार वाढतील, म्हणजे 2 खासदारांच्या मागे 1 खासदार वाढेल. 2011ची जनगणना तुम्ही जर बघितली तर त्या 11ची जनगणना, आता ही जनगणना व्हायच्या आधीच ह्याचं हे केलं आहे. जर 2023ला तुम्हाला जर मंजुरी मिळाली आणि तुम्ही आता 29च्या इलेक्शनमध्ये ते लागू करू शकत होते, परंतु अशा पद्धतीने जर जनगणनाच झाली नाही तर आमच्या राहुलजींचंही म्हणणं आहे का याच्यावर ओबीसीवर अन्याय होईल, याच्यावर SCवर अन्याय होईल, याच्यावर STवर अन्याय होईल. ह्या आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून नुसत्या अशा पद्धतीने काम केलं तर तुम्ही जर बघितला तर सत्तेचं ध्रुवीकरण, जो चांगला काम करतो त्याला बक्षीस मिळाला पाहिजे, किंवा ज्यांनी तुम्ही सांगितलं का लोकसंख्या नियंत्रण आणायचं काम हे साऊथच्या लोकांनी केलं. मग तिथे महाराष्ट्र असेल, तिथे केरळ असेल, तिथे तामिळनाडू असेल, या सगळ्या साऊथच्या लोकांनी ज्या वेळेला लोकसंख्या कंट्रोलमध्ये यायला पाहिजे, देश संकटात आहे, त्या वेळेला चांगल्या पद्धतीने नियोजन करून ह्या राज्यांनी लोकसंख्या कंट्रोल केली. पण नॉर्थच्या लोकांनी लोकसंख्या कंट्रोल न केल्यामुळे आज तुम्ही जर बघितलं तर UPचे खासदार किती होणार? आज तुम्ही महाराष्ट्राचे खासदार 42 आहेत. 42 खासदार असताना आमचे किती खासदार वाढतात? बिहारमध्ये तुम्ही जर बघितलं तर आजच्या मितीला खासदार बिहारचे 40 खासदार आहेत, तिथे 79 म्हणजे डबल खासदार वाढतात. इकडे तिकडे त्यांचा जनाधार जास्त असल्यामुळे साऊथच्या लोकांची काही गरज नाही अशा पद्धतीने ही लोक काम करत असतात आणि लोकांना सातत्याने फसवण्याचं काम करतात. का महिलांवर अन्याय झाला, महिलांवर अन्याय झाला. मग महिलांवर कसा अन्याय होईल? देशाची पहिली पंतप्रधान काँग्रेसने दिली, देशातली पहिली राष्ट्रपती काँग्रेसने दिली, शीला दीक्षित सारख्या मुख्यमंत्री त्या राज्यामध्ये मुख्यमंत्री दिल्या. या सगळ्या ठिकाणी महिलांना प्रथम प्राधान्य देण्याचं काम कोणी केलं असेल ते काँग्रेसने केलं. महिलांचा सन्मान करण्याचं काम कोणी केलं असेल ते काँग्रेसने केलं. ह्या राज्यामध्ये, ह्या देशामध्ये महिलांचा सन्मान जर करत असेल तर तुम्ही काँग्रेसच्या माध्यमातून सातत्याने होताना दिसेल. पण महिलांचा वारंवार अपमान, महिलांना कशा पद्धतीने रस्त्यावर बसवते तुम्ही बघितले. तर ज्यांना चांगल्या पद्धतीने खेळामध्ये देशासाठी काम करून चांगले मेडल मिळवले त्यांना रस्त्यावर फटफटत फिरवण्याचं काम हे लोक करत होते. मणिपूरचा प्रश्न तुम्ही जर बघितला तर आमचा मणिपूरचा एकही शब्द पंतप्रधान बोलायला तयार नाही. मणिपूर संदर्भात एकही शब्द गृहमंत्री बोलायला तयार नाही. ह्या सगळ्या महिलांच्या बाबतीत यांचे खासदार असू दे, यांचे आमदार असू दे, यांचे राज्यपाल असू दे, हे महिलांचा वारंवार अपमान करत असतात. हे कधी महिलांचा सन्मान शिकले? ह्या महिला विधेयकाच्या आड ह्यांना 2047 पर्यंत किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त 150 वर्ष या देशावर राज्य करायचे अशी स्वप्न बघणारीही आहेत. जनतेची फसवणूक करणार आहेत. हे बेरोजगारीवर बोलत नाही, हे रोजगाराच्या प्रश्नावर बोलत नाही, हे महागाईच्या प्रश्नावर बोलत नाही. हे सातत्याने अशा पद्धतीने देशाचा अपमान, एखादा आमचं युद्ध थांबवण्याचं काम दुसऱ्या देशाचा राष्ट्रपती करत असेल तर अशा पद्धतीने देश कोण चालवतो? परकीय शक्ती हा देश चालवतं हे लोकांच्या लक्षात यायला लागले. आणि याच्या मागे आज तुम्ही जे सत्तेत आहेत आणि महिलांच्या
हे विधेयक 131वी घटना दुरुस्ती हे विधेयक फेटाळलं विरोधकांनी म्हणून तुम्ही मोर्चे आंदोलन काढतात. मुंबईमध्ये त्या दिवशी त्या महिलांनी कशा पद्धतीने सांगितलं, ज्यांच्या सन्मानार्थ तो अर्थ त्यांना वेटीस धरण्याचं काम लोकांमध्ये किती धूळफेक करणार. लोकांना जगणे मुश्किल झाले, महागाई प्रचंड वाढले, लोकांचे मूलभूत प्रश्न वेगळे आहेत. ह्याच्यावर काम करण्याचं सोडून लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करत आहे. देश आता खऱ्या अर्थाने संकटामध्ये आहे आणि याच्यासाठी राहुलजी सातत्याने बोलत असतात. तर आता जनतेपर्यंत राहुलजी हे प्रश्न असतात ते सातत्याने मांडत असतात आणि ह्यांचा जो कुटीर डाव होता का ह्या महिला विधेयकाच्या आड राहून 800च्या वर जे खासदार आहेत त्यातले मेजर खासदार जवळजवळ 70% खासदार हे उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तरेच्या राज्यांमध्ये आहेत. दक्षिणेच्या राज्यावर मोठ्या पद्धतीने अन्याय होणार आहे. चांगल्या काम करणाऱ्या लोकांवर अशा पद्धतीने अन्याय करत असाल तर काँग्रेस तो कधीही सहन करणार नाही आणि याच्यासाठी हे पत्रकार परिषद लोकांमध्ये जाणे आणि या सगळ्या गोष्टी आता चालू